Good morning. This is from Ayu Care and Heart Care Center, Mandari. मी डॉक्टर जे.बी. माने, हार्ट केअर अँड लाईफस्टाईल एक्सपर्ट. आज आपण इकोकार्डिओग्राम याच्याबद्दल थोडी माहिती तुम्हाला देण्यासाठी मी आज इथं उपलब्ध आहे. हार्ट हा सगळ्यात आपल्याला रोज विचारात आणणारा पार्ट आहे. त्यासाठी इको हा हार्टसाठी किती महत्त्वाचा आहे आणि तो आपल्यासाठी काय माहिती देतो याचा आपण अभ्यास आज तुम्हाला मी सांगेन. इकोकार्डिओग्राम, इको म्हणजे स्कॅनिंग, कार्डिओ म्हणजे हार्ट. हार्टचं स्कॅनिंग जे करतो आपण त्याला इकोकार्डिओग्राम म्हणतो. इकोकार्डिओग्राममुळं आपल्याला काय कळतं आणि काय केलं पाहिजे आणि ह्याचा काय फायदा आहे. आपण इथं आयु केअर आणि हार्ट केअर सेंटरमध्ये असे भरपूर पेशंटांची इको केलेले आहे. म्हणून आज आपण त्या इकोचं महत्त्व हा सर्व पब्लिकसाठी काय महत्त्वाचं आहे त्यासाठी मी आज व्हिडिओ करायचं ठरवलं आणि आज हा व्हिडिओ मी करतो आहे. तेव्हा हा व्हिडिओ जरूर तुम्ही सर्वांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कारण हा व्हिडिओ फार लोकांना पर्यंत पोचला तर त्यांच्यासाठी तो फार महत्त्व ठरेल आणि इको हा कशासाठी केला जातो हा मनातून विचार त्यांचा निघून जाईल. इको हा हार्टचं स्कॅनिंग केलं जातं. आपल्या हार्टमध्ये 4 चेंबर असतात. उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला असे 4 चेंबर असतात. वरच्या जे चेंबरांना आपण आट्रियम म्हणतो आणि खालच्या जे चेंबर असतात त्यांना वेंट्रिकल म्हणतो. जेव्हा अशुद्ध रक्त आपल्या शरीरातून डाव्या बाजूच्या हार्टमध्ये येतं, राईट ॲट्रियम म्हणजे वरच्या चेंबरमधून, तिथून ते खाली वेंट्रिकल्समध्ये येतं म्हणजे खालच्या चेंबरमध्ये येतं आणि ते अशुद्ध रक्त फुफ्फुसाला पल्मनरी आर्टरीजनुसार जोडलेलं असतं, ट्रंक म्हणतो आपण त्याला. आणि तिथून ते पंप केल्यानंतर ते अशुद्ध रक्त फुफ्फुसात जातं आणि फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन जे असतं ते ऑक्सिजन घेऊन ब्लड ऑक्सिजनेटेड म्हणजे शुद्ध रक्त होऊन ते परत उजव्या बाजूच्या वरच्या चेंबरमध्ये येतं आणि तिथून ते खालच्या भागाला वेंट्रिकल्स म्हणतो आपण उजव्या बाजूच्या येऊन तिथून मेन रक्तवाहिनी मोठी जो आयोटा म्हणतो आपण, ते ऑक्सिजन असलेले रक्त आयोटानुसार पंपिंग करून बाहेर पोचलं जातं. हे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन म्हणजे हार्टचा आकार मोठा होणे, लहान होणे, मोठा होणे, लहान होणे, हे कंटिन्युअस आपलं हार्ट कंटिन्युअस चालू असतं. आणि हे चालू असलेल्या हार्टचं जे अभ्यास आहे, आपण किती टक्के पंपिंग होतं हार्ट आपलं, हार्टचं मसल कसं आहे आणि हार्टचं वाल्व कसं आहे, हार्टच्या रक्तवाहिन्यामध्ये कॅल्शियम किती साठलेलं आहे, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यामुळे धमन्या किती टक्क्यानं पंपिंग बाहेर करत आहेत, ह्याचा अभ्यास आम्ही हा इकोमध्ये करतो. इकोमध्ये 2 गोष्टी आपल्याला इझिली कळतात. त्या म्हणजे हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर जो आपल्या हार्टचं कंडिशन आहे की आपलं हार्ट किती डॅमेज झालंय ते इको स्कॅनिंगमध्ये आपल्याला कळतं. किंवा हार्टचा आकार जो सूज म्हणतो किंवा हार्टचा आकार मसल वीक झाल्यामुळे हार्टचा आकार मोठा होतो आणि त्याच्यामुळे त्याचं पंपिंग हार्टचं किती टक्के व्यवस्थित व्हायलंय ते आपण ह्या इकोमध्ये आपण जाणून घेतो. तिसरी गोष्ट, इकोमध्ये आपण इजेक्शन फ्रॅक्शन म्हणतो म्हणजे येणारं रक्त आणि येऊन जाणारं रक्त, येणारं ब्लड जे हार्टला येतं त्याला प्री लोड म्हणतो आपण आणि येऊन जाणारं ब्लड जे असतं त्याला आफ्टर लोड म्हणतो. हे येणारं आणि निघून जाणारं ब्लड असतं ते पंपिंग म्हणजे हार्टचा आकार जो असतो, हार्ट असा होतो असा होतो म्हणजे हार्टचा आकार जो असतो पंपिंग, कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन, जेव्हा असं होतं त्याला आपण पंपिंग होऊन ब्लड बाहेर जातं. बाहेर गेल्यानंतर नॉर्मली इजेक्शन फ्रॅक्शन आपल्या हार्टची 55 ते 70 ह्यामध्ये कॅपॅसिटी नॉर्मल आपण मेजरमेंट करतो. जेव्हा आपली 55 ते 70% हार्टचं पंपिंग असतं, इजेक्शन फ्रॅक्शन इको रिपोर्टमध्ये आपण सगळं बघतो की पंपिंग किती हार्टचं आहे. हे सगळ्या सामान्य लोकांपासून एज्युकेटेड लोकांपर्यंत सगळे लोक काय बघतो आपण पंपिंग. तर येणारं ब्लड आणि पंपिंग होऊन बाहेर जाणारं ब्लड याच्यामधला डिफरन्शिएशन किती आहे बघण्यासाठी त्याला इजेक्शन फ्रॅक्शन म्हणतो. जेव्हा आपलं हृदय 60% ब्लड बाहेर टाकतं आणि 40% स्टोअर करतं, जे 60% बाहेर जे येऊन जाणारं प्रेशर असतं तेव्हा ते नॉर्मलमध्ये आपण कन्सिडर करत असतो. हे इजेक्शन फ्रॅक्शन आपण हार्टच्या
ह्या इकोकार्डिओग्राममध्ये आपण इझिली मेजरमेंट करून आमच्या हार्टचे पंपिंग कॅपॅसिटी किती आहे तो आपण इझिली ह्या गोष्टीमध्ये आपल्याला इकोमध्ये समजून येतं. दुसरी गोष्ट, आपल्या हार्टचं डॅमेज, हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर हार्टला अंटेरियर म्हणजे पुढचा भाग, पोस्टेरियर मागचा भाग, इन्फेरियर खालचा भाग, लॅटरल साईडचा भाग अँड सेप्टल भाग म्हणजे मधून बाहेर जो भाग सेप्टम असतो तिथून जो भाग आपण जो डॅमेज झालेला हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर ते मेजरमेंट, ते हार्ट डॅमेज किती टक्के झालंय, कुठल्या भागाला डॅमेज झालंय हे इकोमध्ये आपण इझिली ओळखू शकतो. आणि नंतर आपण येतो कार्डिओमॅग्नेटिक. हार्टचे जे मसल्स असतात, हार्टचा जे मांसपेशी असतात त्यांना सूज येऊन किंवा हार्टला काय तर सप्लाय कमी होऊन ज्या आपल्या हार्टच्या आकारमध्ये फरक होतो, जसं आपल्याला ब्लड कमी असलं, काही गोष्टी हार्टचा प्रॉब्लेम नाही, वॉल वीक असेल किंवा मसल्स जे कॉन्ट्रॅक्शन रिलेशन करण्यासाठी रक्त सप्लाय हार्टला कमी प्रमाणात पोहोचला असेल, अशा भरपूर गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपल्याला हार्टवर परिणाम करत असतात. त्याचा व्हिडिओ आपण नंतर बघूया. परंतु हार्टचा जो आकार बदलला जातो त्याला कार्डिओमायोपॅथी म्हणतो. कार्डिओमायोपॅथीमध्ये आपण जे हार्टच्या आकारामध्ये किती फरक झालाय, मसल किती सुजलेत किंवा जाड झालेत आणि मसलचं वीकनेस किती आले हे आपण इकोनुसार बघतो. तेवढ्यासाठी इकोकार्डिओग्राम हा सर्वांनी करणं फार जरूरत आहे. आणि का करावं याच्या गोष्टी की आपल्याला हार्ट अटॅक येऊन गेला असेल तर ते त्यामुळे किती हार्ट डॅमेज झाले हे इकोमध्ये समजतं. दुसरी गोष्ट, हार्ट अटॅक जर येऊन गेला नसेल तर तुमचा हार्टच्या आकारामध्ये इतर काही गोष्टीमुळे आपल्या हार्टच्या वॉलवर, हार्टच्या मसलवर, हार्टच्या पंपिंगवर काय परिणाम झाला आहे हे इकोकार्डिओग्राममध्ये आपण बघू शकतो. तिसरी गोष्ट, हार्ट ब्लॉकेजेस जे आहे ते आपल्याला इकोमध्ये दिसत नाही. भरपूर लोकांचं कन्फ्युजन आहे की आपल्याला इको केल्यावर हार्ट ब्लॉकेज दिसतं का. हार्ट ब्लॉकेज तुम्हाला अँजिओग्राफी केल्यानंतरच दिसतं. इकोमध्ये हार्टचं मसल पॉवर, हार्टचं वॉलची पॉवर, हार्टचं पंपिंग पॉवर आणि हार्टचं रचना ही कशी आहे, बाकीच्या त्याच्यावर परिणाम झालेल्या गोष्टीमुळं हार्टची कंडिशन कशी आहे हे आपण इकोमध्ये जाणून घेतो. म्हणून नॉर्मली आपलं हार्टचं पंपिंग 55 ते 70% आहे हे इकोमध्ये समजतं. म्हणून प्रत्येक व्यक्तीला ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम झालेला असून दे, अगर न झालेला असून दे, ज्या माणसाला जर धाप लागत असेल, छातीत धडधडपणा असेल, बीपीचा त्रास होऊन गेलेला असेल, शुगर जर कंट्रोल होत नसेल, जर हार्ट अटॅक येऊन गेला असेल, हार्ट अटॅक गेल्यानंतर तुमच्या छातीमध्ये वरचीवर अनस्टेबल अंजायना म्हणतो आपण दुखत असेल आणि आपल्या मसल्स हार्टचे कसं वीक झालेत का नॉर्मल आहे, त्याच्यानंतर हार्ट अटॅक येऊन कुठल्या भागाला परिणाम झालाय आणि कुठला भाग चांगला आहे हे किंवा लहानपणापासून आपले वॉल वीक असतात, काही लोकांनी हार्टचे प्रॉब्लेम असतात परंतु ते आपल्याला न चेक केल्यामुळे ते समजत नाहीत. या सर्व गोष्टी जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला कंपल्सरी सर्वांनी इको केलाच पाहिजे. हार्टचे जे प्रॉब्लेम आहेत ते इकोकार्डिओग्राफीमध्येच सगळे समजतात. म्हणून सर्वांना मी आयु केअर हार्ट केअर सेंटरमध्ये आमच्यात इको हा फॅसिलिटी अवेलेबल आहे. सर्व ज्यांना एज आहे किंवा बीपीचे त्रास, सर्व पेशंटना जे गरजू आहेत त्यांनी इको कंपल्सरी करून घ्या आणि हार्टच्या ह्या सर्व गोष्टी जाणून आपल्याला काय हार्टची कंडिशन आहे हे आपल्याला इकोनुसार समजून येतात. म्हणून हा व्हिडिओ आज तुम्हाला साध्या शब्दात आणि एकदम इझिली असं समजावं असं मी आज तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. तुम्ही त्याचा जरूर फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना, तुमच्या जे बीपी शुगर पेशंटांना त्यांना पाठवा आणि इकोचं महत्व का आहे हे पटवून द्या. अशा गोष्टी भरपूर हार्टच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये येतात. जर हार्टचा प्रॉब्लेम जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर ईसीजी पण तेवढाच महत्वाचा आहे, इको पण महत्वाचा आहे, त्याचे ब्लड टेस्ट पण महत्वाचे आहेत आणि अँजिओग्राफी जर तुम्हाला ईसीजी मध्ये प्रॉब्लेम असेल आणि मसल जर डॅमेज हा इकोमध्ये दाखवत असतील किंवा हार्टचा पार्ट जर वीक झालेला भागामध्ये दाखवत असेल तर अँजिओग्राफी केली पाहिजे का न केली पाहिजे हे पण आपल्याला इकोनुसार समजून येतं. ओके, सर्वांना माहिती मी शॉर्टमध्ये दिलेलं आहे. तुम्ही त्याचं व्यवस्थित हा व्हिडिओ बघून घ्या आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि तुमच्या ग्रुपना शेअर करून त्याला सबस्क्राईब करून लाईक करा आणि इकोबद्दल सर्वांना ही माहिती आमच्या आयु केअर हार्ट केअर सेंटर पासून डॉक्टर JB माने, मी हार्ट केअर अँड लाईफ केअरमध्ये काम करतो, त्यामुळे हे सर्वांना जास्तीत लोकांना पोचवून त्याचा फायदा करून द्या. थँक्यू.